पण तो शिवलाल तर काय ऐकून नाही राहिला बा आपला. आता कसं त्या पोलीसवाल्याला फोन करून द्या म्हणा, काही जमत नाही बा, तो गडी काय ऐकून नाही राहिला म्हणा. उद्या नाही ऐके ना, मग आपल्याला काय करावं लागतं? आपण त्या भल्यासाठी सांगत होतो. हा, आपलं काय उठाण खूट खाल्लं जायचं, आपण सांगून देऊ त्या पोलीसवाले काय आहे तर बा, ते काही जमत नाही बा, तुमचं तुम्ही बाग आहे तर निपटा. लवकर फोन लावा बरं, झटकन सांगून द्या पोलीसवाले, नाही तर हा शिवल्यासाठी जाईल. हा, अजून रस्त्यात अशी ना पावसाच्या अगोदर सांगून द्या पोलीसवाले द्या. हो हो, लावतो ना लावतो. हॅलो, हा हा रे साहेब, ते काही जमत नाही हो बा, तो गडी नाही म्हणून राहिला बा. हो सरपंच, पाहा लागत होतं त्याच्या काही ना काही. हे लई बिघडून राहिलं ना वातावरण कसं. हा, मग आम्हाला कसं पुरी कायदेशीर कारवाई करायला लागेल बा. असं थोडंसं तुमच्या अजून पहा बा. नाही नाही, तो गडी शिवल्याला ऐकायलाच तयार नाही. तो गडी म्हणते मला सांगूच नका म्हणते काही. तर बबण्या जाणे ते बाई जाणे काय आहे, तर तिने लफडं केलं म्हणते, मी वागवत नाही म्हणते दिले, असं म्हणून राहिला बा. हा तो साहेब, तर कसं तुम्ही पहा बा काय आहे तर. मी काही टेन्शन घेऊ नका सरपंच, कसं एक चानच द्याल त्याला आपण. हा, करतो मी मा पद्धतीनं काय करायचं आहे तर. अरे असे मोकळे करतो की नाही, बस चक्रा मारवर थंडेगार करून टाकतो आता. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा, टेन्शन नका घेऊ तुम्ही. या या तुम्ही. बापा तुमच्या पद्धतीने काय करायचं करा बा. तो गडी ऐकायला तयार नाही बापा, तो आहे झाडावर बसेल. हा, आमच्या म्हटलं जरा तो ऐकून नाही राहिला. हा, येतो आम्ही लागलं तिकडे. हो हो, या या तुम्ही या. हा सरपंच, काय म्हणतात ते साहेब? साहेब म्हणते मी त्याला सरकार करतो म्हणते. ते साहेबांचं सारखं केलं असतं तर आपल्याला काय पाठवलं असतं द्यायला इकडे घेऊन कोपऱ्या कापऱ्यात, या बा इकडे सांगा बा काय समजून. हा, साहेबाची तर टरलेंडा टाकून राहील साहेब बी. साहेब काय सांगणार आहे आता? पण आता काय छापाई मारून राहिला साहेब. रामदेवराव तुम्हाला सांगतो, हे आता निपटतच नाही. तुम्हाला सांगतो ते बाई पाहा तुम्ही कशी कुत्ती तर चमाल. हा, हे म्हणजे पुराणा बेकार होणार आहे हा. पण कसं साहेब लक्ष देत नाही ना, शिवले त्यापेक्षा लक्ष देऊन नाही राहिलं हे. मले या शिवल्यावरच भरोसा नाही बा. काही याची काही गॅरंटी सांगतात नाही. बायको लावलं शिल्लकानं बबण्या नांदी, काही सांगता येत नाही बा. याचं डोकसं कुठच्या कुठे चालते शिवल्याचं. हा, माझा असा तीर मात्र भरोसा नाही त्या शिवल्या. ते बी आहे म्हणा, या शिवल्याची गॅरंटीच नाही. पण हा हा काय करू शिकेन, काय करीन याची गॅरंटीच नाही. हा पैशाचा भुकेला आहे, आई तर खायचं पडेल आहे याली बी. हाही हरामखोरच आहे म्हणा. पण काय असं नाही करणार बा. कोणी कोणाची बायको कोणा मागायला होते काय, असं नाही करणार काय नामदेव. द्या मग आपल्याला काही घेणं नाही, चाला पडत काय होतं काय नाही पाहू ना आपण. काय म्हणजे काय मेळ बसते बा द्यायचा तर. जाऊन का आपल्याला जातच काढणार, आता काहीच होत नाही. हा, शिवले ऐकायला तयार नाही. इकडे तो बबण्यास काच ऐकते, पण ते बाई तर झाला चढेला. म्हणजे विशेष खोल आहे तो आता. हे पोलीसवाले दोघी थंडेगार होतात आता. हे ना फालतू कसं घरावर गोटे आणायला पोलीसवाले येईन. ते होईन चला तटी चला. मग पाहून ये पुढचं पुढे काय. चला चला चला. म्हणणार बा तू काय काय निर्णय काय घेतला तू ना, वागवतं की नाही इले तू. हा, वागवतं की नाही. आपण अजिबात वागवत नाही साहेब, आपल्याला सांगू नका ते. हा, तो शिवल्या जाणे, हिचा नवरा हे जाणे. हा, दुसरी बायको मा घरात घालता का तुम्ही? हा, मला काय पागल समजता का तुम्ही? हा, कशात काही नाही राजा फालतू तुम्ही हे करून राहिले. पागलपणा काढा लागते का रे? ही बाई खोटं बोलून राहिली का? हा, काल पहिले गुलुगुल गेलं रे बाई बरोबर, तुला लाज नाही वाटली तुला? आता मोठे म्हणून राहिला तू भामटे साहेब. एका हाताने टाळी वाजते का? या बाईनं नांदी लावलं मले. लागलंच तर मग मोबाईल चेक करा तुम्ही. सारे कॉल या बाईनं करेला, या बाईची मॅसेज आहेत माझं. मी ना काही करेला का पहा तुम्ही. हा, कोणाकडून काय होतं हे तुम्हाला त्या मोबाईल मधून समजून द्या. काय आहे मा मागे ते पुदाक लावू नका पा. कसं मा संसार पहिलेच बरबाद झालाय, मी रस्त्यावर येलाय, मी पालात राहून राहिलो. हा, पा साहेब काय आहे तर तुम्ही खळा निवाळा करा. बबन्या तर हुशार आहे रे. बबन्यानं बरोबर पॉईंट पकडला. एक मोबाईल चेक करा, चेक केले बरोबर माहित पडते. बबन्यानं काही करेल नशीन. शिवलाल चॅप्टर आहे ना त्याचा, चला चॅप्टर असेल तर काय नाव आहे. बबने चला आहे ना शिवलालचा, म्हणून तर बरोबर आहे ना. कायदे पंडित आहे तो, बरोबर बोलून हवी. बरोबर, त्या मोबाईल चेक करा लागते काय रे? हा, थांब तुला अंदर टाकतो, मग सांगतो तुला काय आहे तर. हा, जास्त फडफड करून राहिला तो आता. हा, वय जास्त करता आहे की. हा, जास्त तुला गुण फुटले वाटते. साहेब जे करायचं असेल ते करा तुम्ही, मला डोकं खाऊ नका आता. हा, फालतू कसं मी पिसाट होईल आहे. फालतू अगं बना करू ना, मोकळ्यानं वागू ना. हा, बायका बाई जिंदगी खराब करते का तू? तुम्हाला जे करणं असेल ते करा बा. मी तर म्हणून राहिलं तुम्हाला, मी काय कोणाची जिंदगी खराब नाही केली, काहीच नाही. माझ्या जीवनात माझ्या जिंदगी शेणी येला आहे आता. काय सांगू, माझ्या डोकं काम नाही करून राहिलं, मी रस्त्यावर येला म्हणजे काहीच नाही राहील. म्हणजे लागलं तुम्ही बेळा टाका बा अंधारने. आता काही पर्याय नाही माझं. जाधव हा ऐकायलाच तयार नाही आता. याले कसं बाजीराव पाहिजेच. पण आता बा साहेब याला अंदर फक्त लॉकअप मध्ये एकदा टाकू द्या मला, मग सांगतो मी याला काय आहे तो बजेट. आता कसं हे गाव आहे, फळफळ जास्त रस्त्यावर करून आला. हा आला तिचा नवरा आला शिवल्या, त्याला म्हणा काही. हा,
त्याला म्हणान काही की माझ शपूट दाबून राहिले. चाल चाल होय तू बी तडीसा उभा राह. चाल चल राय होय तू बी होय तडीसा. चाल हो जातो जातो साहेब. चार बा शिवलाल तू काय म्हणणं आहे? बायकोले वागवत की नाही वागवत तू सांग मला. काय आता पहिले आपण या खरकोट्या बाईले अजिबात वागवत नाही. काय दगडावरची पांढरी रेस आहे आपल्याजवळ लिहून घ्या. हा आपण वागवत नाही. बबण्यासोबत तिनं लफडं केलं. बबण्यासोबत बबण्या घरी जावं तिनं. आपल्याला सांगू नये. हा तुम्हाला सांगून राहिलो मी. हात जोडून तुमच्या पाया पडून सांगतो. आता मला तेच ती विचारू नका. साहेब मला जर नाही भेटला तर ठीक, नाही तर मी SP ऑफिसला जाईन. तुम्हाला सांगून राहिली मी मागे पुढे पाहणार नाही. हा मी उद्ध्वस्त व्हायला मागे ना पुढे फपुळा वळे मा काम आहे. तुम्हाला कसं मी ना आता मराठीत सांगितलं. हा तुम्ही ऐका आता. हे उद्ध्वस्त व्हायला साहेब कामी काय चांगले अवकार आहे. मी उद्ध्वस्त व्हायला आहे का तर त्या पालात या लागलं ना मला घरदार सोडून. काय करायचं असेल तर करा साहेब तुम्ही. हा करसान तर तिघाईवर करा. मी एकट्या गिकट्यावर नाही तिघाईवर. साहेब हे आपल्याला घेऊन राहिले धमक्या. आपण लय प्रेमात घेऊन राहिलो. आता कसं येईल धमके मारल्याशिवाय कसं बजेट नाही जमत. येईन बाजीराव खाल्ली की नाही बरोबर लाईनवर येत आहे. तर लोक तर काही लाईनवर येत नाही आता. तुम्ही नाटकं शिकून राहिले का मले? नाटकं शिकवता का? कसं मी बेकार आहो बरं. पण आता मी प्रेमानं घेऊन राहिलो. या पोलिसवाल्याची बाईली फाटून राहिली म्हणून हे कसं बडबड करून राहिले. काय लोक तळत नेली असती ना. आणि उसळली बी असते बाजीरावी मारली असते यायला. तसंच आहे नामदेव आहे. साहेब मा काही रोल नाही याच्यामध्ये. या दोघांचं लफडा. या दोघांचं काय आहे बाईचं या आणि या बबण्याचं काय आहे. तर मला काही घेणं देणं नाही बाप्पा. हा मा ना आता काही येणं रिपोर्ट बी दिलं नाही. या बबण्या ना दिलाय. हा बबण्या जाणे तुम्ही जाणे. मग कानाले खातात. मा काय घेणं देणार. मावर काल ढकलून आला बा तू. मावर नको ढकलू तू. का अर्ची तुही बायको. तू तिचा नवरा आणि ते तुही बायको. मला मा काल छपूट दाबून आला बा तू. हा आपलं नाव नाही ह्याच अजिबात मी सांगू राहिलो तुले. बरं तुम्ही म्हणजे दोघं तिघे नाटकच करून राहिले आहे की? हा बरं टाइमपास करून राहिले का तुम्ही आमचा? जाधव यायले कसा हिशोब शिकवा लागते. आता बस झाले यायची नाटकं. चला या बरं यायले वडत टाका गाडीत यायले. आता विचार नका करू. खांद्यावर उचलान घ्या. येत नसतील तशी तर खेळ लावला का रे? तो म्हणते मीनं नाही केलं. तो म्हणते मीनं नाही केलं. मग कोणा केलं रे? काय हो? हा थांबा तुम्ही. तुम्हाला अंदर टाकलं की मग सांगतो तुम्हाला काय बजेट आहे तर. हा जाधव घ्या. पुरे परेशान झाले पोलीसवाले. अशी केस तर द्यायला कधीच नाही सापडली गुरतांगडीची सारी. साहेब आपल्याला अजिबात हात नाही आता. आपल्याला न्याय पाहिजे, नाही तर SP ऑफिसला जाईल. हो बाई कालपासून धोकडेच ऐकून राहिलो ना आम्ही. SP ऑफिसला जाईन कलेक्टर ऑफिसला जाईन. हा हे आम्हाला लोक शिकून आम्ही रोज पाहतो ना. बाईची जाता जाऊ द्या आम्ही म्हणून राहिलो. एखादं बसलं तर बसलं बसताना अडीचा. पण तुम्ही त्या रंगाचे नाही. हा तुमचा बजेट बसावा लागते. साहेब उचल तुम्ही आता येईल. साहेब जोरात बोलू नका. जोरात सांगून राहिली मी. हा ढोकळ्या देऊन राहिले काय? तुम्हाला असं वाटतं मी जाऊ नाही शकत काय? हा गेली तर कसं तुम्ही धोक्यात देसान बरं कसं? यानं बोला तुम्ही जराशे. साहेब हे कोण एक नोगात बरं म्हणजे भेजा चॅप्टर दिसून राहिले मला. याचं बसताना बसा लागते. यायला फक्त अंदर टाका साहेब. मग सांगतो मी यायला फक्त. हा साहेब फक्त एकदा एक करायला जा. फक्त यायला कसं लॉकअप मध्ये टाका तुम्ही. मग बाजीरावाचा खेळ मी मग 5,000 बजेट आहे याच्यात. हा ना जाधव तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे. यायला कसं फटके दिल्याशिवाय मेळ नाही येत आता. शिवलाल बबने अंदर गेले तर बाहेर निघणार नाही. मग तुमची जमानत कोणी घेणार नाही गळो. काळजी तर मोडून टाकान बाहो. काय लोक असे तुम्ही हे करून राहिले रे. कसं रे बा नामदेव भाऊ म्हणून राहिले ते बरोबर आहे बा. काय तर अटीसा काय तर ती साहेब मोडायला तयार आहे तर मोडून टाका गडे हो. कशाले कसं गावातली भानगड बाहेर जाऊन धुवून राहिले. अंदर गेले ना घोर होईन ना तुमचा. सरपंच ते सांगूच नका तुम्ही. हे खरकटी बायको कोण वागवून आपण वागवत नाही. आणि आपण या गुन्ह्यात बी नाही. हा मी न कसं मी नाही काढून दिला. मला काही घेणे देणे नाही. माझा नाचा रिपोर्ट दिला नाही. हा शिवल्या का मागव्यात बांधते का याची बायको. हा माझी बायको नाही घरी. हा पाय जायला तुझी बायको आहे. मला काल सांगून राहिलो तू पाय काय आहे. हा माना रिपोर्ट द्यायला म्हणजे मोठे का तीर मारले का तुम्ही ना. काय पुरावा आहे रे? काय पुरावा आहे? मी ना काही केलं म्हणून पुरावा दाखवा मला काय तर. हा तर तसं नाही. पुराच्या गोष्टी करू नको बरं. हे माझं सारच आहे. शांतपणा करू नको. कसं मी काही आता उघड आणत नाही. ते कसं माहीच बदनामी जास्त होईन त्याच्यामध्ये. तुही बी होईन. कसं तू करायला नको लो. कसं होबाशी करू नको. तू काम कर मग आम्ही करतो. मी बोलून राहिलो का तू यावर? काय चालू आहे तुमचं तुम्ही आहे. हा तुम्हाला पुरावे दाखवा लागतात का? असं बाबुरा खाल्ली की ना बरोबर पुरावे निघतात बाई. साहेब मा काही रोल आहे का याच्यामध्ये? मा काही म्हणजे खडकूचाही रोल नाही साहेब. हे कसं हे बबण्या जाणे आणि हे माझी बायको जाणे बा. मला काल गुतून राहील तुम्ही. मानाचा रिपोर्ट आहे का? देल नाही मानाचा रिपोर्ट.
मग मला काल गुतून राहील तुम्ही. मला घरी पाठवून द्या तुम्ही. या दोघांचं पहा काय तर. या दोघांचं लैला मजनूचं जे असेल ते पहा तुम्ही. हा मला काल गुतवता यायच्या. थांब तू बी लैला मजनूच काढ तुम्ही. अटी लय फडफड करून राहिले, वय वय करून राहिले बोलायला तुम्ही. साहेब तुम्ही अरे सांगा आमची मजा पाहायला आले काय? मला न्याय द्यायला का द्यायला तुम्ही? हा मी रिपोर्ट दिलाय, तुम्ही गुन्हेगाराला अटक करा. एक तर मला डिबा बसताना बसून द्या तुम्ही. हा नवरा म्हणते वागवत नाही, मालावरी म्हणते मला वागवत नाही, मग मी काय करू? जैर घेऊन मरू काय मग? हा की फाशी घेऊ काय मी? बस झालं घुसला यायले लवकर झटकन या बाईली घ्या ओढ चला. हा बस झाले यायचे लाड. आता जे होईल ते पुढे आता पाहून घेऊ. आता काय आता हा कोणतं कलेक्टर ऑफिस आहे कोणतं SP ऑफिस आहे इथं तर मग पाहू. चला घ्या लवकर वळत ताळत. साहेब आता उचलतो ना. चालेल चल साहेब उचलून गाडी हो साहेब येतो ना पायदल येतो ना. आता काही सांगू नको तू, उचलून टाक तुला गाडीत आता. चला जातो घेऊन जा. टाका गाडीत मागच्या कॅबिन मध्ये टाका. हे बाई आणि तुम्ही ओळखता आता. तुम्ही टेन्शनच घेऊ नका. आता पहा तुम्ही बजेट कसं आहे द्यायचं. हा आता पहा धुपूट कसं पार तुम्ही यायचं. पारे फक्त तुम्ही या ना. तुम्हाला कसे बाजीराव मारा तुम्ही तर. चल बाई चाल काही पाहू नको तू आता. हा सारखा आहे सारे सारखा आहे. मी येत नाही. हा मला आता हात नाही लावायचा. अशी येत नाही बाई. पाहा लागते का. चला लवकर हो पुढे. चला गाडीत बसा. चला चला लवकर. अरे माझा आज पुढे नाही उचलून नेन हा बी. चल बाबा पोय आता. अरे बाबू बबन्या शिवल्या प्रेमात जमत होतं तर साय नाटकं गेले. आता घ्या दाबून हा फटके. आता ते हरामखोरायले असंच पाहिजे होतं. असंच पाहिजे होतं यायले. आता शनी गेला गावात, दिबा येत नाही आता गावात. गेला अंदर. आता कोणाने त्याला सोडून आराम करायला कोण नाही येणार. गेला नामदेव बला होती हे का आले दोघे कसे खांडू खराबे होते. हा बरोबर हिसका बसला यायले. त्याची तेच गुतलेले काय शिवल्या बायकोनच गुतवले यायले. दुसऱ्याले गुतायचं कामही पडलं नाही. ते माणूस कर्म करते ना तसे फळ भेटत असते माणसाले. हे कर्माचे फळात सारे हे भोगून देऊन राहिले हे. बरं त्याच्यातच झालं. जाऊ द्या काही घेण देण नाही आपल्याला. चला आपणच काल थांबता. चला काय बरोबर तुम्ही घरी राजा गरम बसले बाबा. तुमच्या पोराला तिकडे अटक होऊन राहिली, पोलिसवाले नेऊन राहिले उचलून. हा काय राजा माणसं आहे तुम्ही. काय शिवलेले खाऊ दे बा. हा शिवल्यानं काय केलं आता. तुम्हाला काहीच माहित नाही काय. अरे तुमच्या वायरीन रिपोर्ट दिला ना. हा त्या बबण्याबरोबर तुमच्या पोराला लावलं उचल ना. आता महापोराची काय गुन्हा आहे याच्यामध्ये. हा त्याची बायको लोफर आहे. तिले करायला पाहिजे काही पोलीसवाल्यानं. नाही बबण्याला करायला पाहिजे. महापोरा काय घेऊन दे ना शिवल्याचं. हा काही गरज आहे काय. मी तुम्हाला तेच म्हणून राहिलो पटकन उठान चालले जा. कसं ते पोलीसवाले सांगा तुम्ही म्हणा महापोरा काही गुन्हा नाही. हे माझ्या वायरीत बथालाय. हा बबण्याचं नीचं काय निपटा म्हणा पहिले. आम्ही काय असे खरकटे बाबा काय ढमुक म्हणा पोलीसवाले. मला हे कोट माहीतच नाही. पोलीसवाले आले मला माहित आहे. बबण्याले नेता धमुक आहे हे मला माहित आहे. पण महापोराला शिवलेले उचलतील हे नाही माहित ना मला. म्हणून तुम्ही एवढे बसला घर. मला वाटलं जाऊ दे बा. राजा बुडबा तुमचा एवढा अपमान होऊन राजा मान खाली घाला लागून राहील. तुमच्या वाईरीनं किती काम बोगस केलं. आता हे राजा तुम्ही म्हणजे हातावर हात धरून बसलाय बा. अरे बापा तुमच्या वाईरीनं बबण्या रिपोर्ट दिला. पण बबण्यानं तुमच्या पोराचं नाव सांगितलं आणि तुमच्या पोराला उचलला आता पोलीसवालीनं. घ्या दाबून आता. तुम्ही आता जातो मी काय मागे राहणार माणूस आहो काय. हा आपल्याला अजिबात नाही चालत या गोष्टी. पाहतो आता कसा निघाना घर तुम्ही तर. पाहतो ना पोलीसवाले कसे नेतात महापोराले तर. हा कसे नेतात तर पाहतो. म्हणून राहिले का कसे नेतात नेल्यावर जासान काय तर टिसा दावा पोयत. अडवा द्यायची गाडी पोलीसवाल्याची आडवे होऊन. आणि अडली नाही म्हणजे थांबले नाहीत पोलीसवाले तर आडवे पडा गाडीच्या पुढं. का उरवून नेतील तुमच्या. पण तरी बस शिवल्या सुटला पाहिजे बरं. अंदर गेला तर बाहेर येणार नाही मग. नाही महापोराला शिवल्याला नेणं का सोपी आहे का रे. हा मी आहो ना टिसा बसेल. तू काय टेन्शन घेऊ नको. आता जातो मी एका मिनिटात. ती बायको बोगस आहे तिला न्यायला पाहिजे तर ह्याला नेऊन राहिले पोलीसवाले सांगा. हा मला आता पास लागेल आता. तर जाऊन पाहतोच मी आता काय आहे तर. हा शानिशा करतोच मी आता. आता येईन मजा. आता येईन. आता कशी पोलीसवाल्याची गाडी अडवते पुढा धिंगाणा करून टाकते तडसा. बजेट आहे बजेट. जमवलं मला साधू जमवलं. आता डबल तमाशा आहे गावात चालू. आता हा बुडा काही गोड घेत नाही. हात पाय उपटते दादा. आणि या बुड्याला काय कायदा आणि फायदा काही समजत नाही. वाळानी माणूस त्याला फक्त इज्जत एवढंच आहे. खाली बांध झाली पाय घरा कुत्ते तडी साधू. आता वायरे नाही केलं धमक केलं टमट केलं. या बबण्या गयातच हे घोंगड अटकून आहे. हा मला माझला हाताना गावात रंग करीन सायाचा. इकडे बाया पाहू दे तिकडे पाहू दे म्हणा. थांबतो आता बजेटच बसून आता हे बुडे पाठवलंच मी ना. आता कसं अंदर गेला असता तर सुटलाही असता. हे कसं परकरून दबलं असतं. मग परकरून दबू तर देणंच नाही. याच्या गयात पूर अटकून आहे. कसा रिकामी कामं करते कसे लफडे करते समजलं पाहिजे ना. आणि तिला समजलं पाहिजे वरची घोबळले. नाही आता हा बुडा गेला. आता काही हा बुडा काही माघार घेत नाही. हा गाडी अडवते. चाल लवकर पाहा तू बी झटकणी कसं मजा पाहायला ठेवच.
आहे की नाही? काय करते काय नाही बुटात. चाल चाल पै लवकर जादू. पै लवकर बाबा चाल. हो साहेब साहेब गाडी थांबा, अजिबात गाडी पुढे नाही न्यायची. हा थांबा लवकर, थांबा 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 लवकर या, बाहेर या लवकर. काय बुडे बा, काय तुम्ही अडथळा आणून राहिले? हा आम्हाला जाऊ द्या बरं, आम्हाला अर्जंट का आम्हाला चला, गुन्हेगार आहेत आमच्या गाडीमध्ये, आम्हाला लवकरात लवकर पोलीस स्टेशनला पोहोचायचं आहे. हा बाजूला व्हा, चला तुमचं काय चला, हा बाजूला व्हा. पहिले तुम्ही खाली या, पहिले तुम्ही खाली या. हा मा म्हणणं आहे का पहिले? हा काय आहे तर लवकर या, खाली खाली या तुम्ही, मी सांगून राहिलो तुम्हाला, खाली या तुम्ही. जातो काय म्हणतात बुडे बा, पहा बरं. काय आबाजी काय म्हणता? हा काय म्हणजे तुम्ही गाडी का लढवली? तुम्ही पोलीसची गाडी आहे ना, हे साधी गाडी आहे काय? काय पोलीसची असो की कोणाची असो, पण कसं न्यायाची गोट करा बा. तुमच्या मोठ्या साहेबाले बोला, तुम्ही मोठ्या साहेबाला बोला तुमच्या. हा मले कसं बोलणं आहे साहेबासोबत, कसं कोणावर अन्याय नाही झाला पाहिजे, आपले जनरा कसं पाहिलं जात नाही बुवा, कसं तुम्हाला साहेब सांगून राहिलो मी. हा बोला तुमच्या मोठ्या साहेबाला बोला. काय आबाजी काय तुम्ही हे लावलं आता? कसं आमच्या गाडीत म्हणजे गुन्हेगार आहेत ना, असं सांगता येत नाही आम्हाला. आम्हाला जाऊ द्या पोलीस स्टेशनला, अर्जंट जाणं आहे ना. ते काही सांगू नका साहेब, मी आडवा पडीन तुमच्या गाडीच्या पुढे, मग उरवून न्यायला लागेल तुम्हाला गाडी. तुमच्या मोठ्या साहेबाला बोला, बोला लवकर. तुम्हाला आता प्रेमात सांगून राहिलो आबाजी, नाही तुम्हाला गाडी टाकीन मी आता. असं बाबा जुले दादो थांबा थांबा, काय म्हणणं आहे पाहिजे तुम्ही, काय आहे तर उतरतो, येतो. काय आबाजी काय म्हणणं आहे तुमचं? हा सांगा बरं, काय म्हणणं काय तुमचं? साहेब साहेब तुम्ही 2 मिनिटं फक्त माझू इकडे या, तुम्ही इकडे या ना, तुम्ही इकडे या फक्त. बोला आबाजी आलो मी, सांगा काय म्हणता. साहेब तुम्ही हे चुकीचं करून राहिले बा, चुकीचं करून राहिले तुम्ही. आबाजी काय चुकीचं आहे हे तर सांगा आम्हाला. हा चुकीचं काय आहे? त्या बाईनं रिपोर्ट कोणाला नाव दिला हे सांगा मला पहिले तुम्ही. हा तिनं कोणाला दाखवलं तुम्हाला? ज्याला दाखवलं असेल त्याला नाही तुम्ही. कसं ते बाई बंडल आहे, साऱ्या गावात चरते ते, आणि तुम्ही ना महापोराला कसं काय मग धरलं बांध गाडी टाकलं तुम्ही ना, कसं काय टाकलं साहेब? जी तुम्हाला ह्या गोष्टी कळत नाही, तुम्ही राहू द्या, कसं आम्हाला जाऊ द्या तुम्ही पोलीस स्टेशनला. हा तुम्ही आता ह्याच्यामध्ये बोलू नका, अडथळा आणू नका. समजत नाही बा मला सारंच समजते काय आहे तो. हा महापोरानं काहीच करेल नाही, मग तरी महापोराला तुम्ही गाडीत उचलून टाकलं. हा काऊन टाकलं बुवा, काऊन टाकलं? हा त्या बाईनं महापोराचं नाव घेतलं का? हा की हा असा आहे की तसा आहे? हा ते खांडू खराबी बाई आहे. हा तिले महापोरगा वागवत नाही, त्याची बायको जरी तो वागवत नाही दिले. काय म्हणणं आहे तुमचं साहेब? उतरा त्याला खाली, उतरा. तुमचा पोरगा गुन्हेगार आहे, त्या बाईले तुमच्या बाहेरीले घराबाहेर काढून दिलं तुमच्या पोरांना. रस्त्यावर आली ते बाई, कुठे जाईन ते बाई? हा वरून म्हणता तुम्ही की असा न तसा. पोरगा लाख गुन्हेगार आहे, पोरानं घराबाहेर काढून दिली, पण पोराच्या नावाचा रिपोर्ट दिला का तिनं? पोराच्या नावाचा रिपोर्ट दिला काय हे मला सांगा तुम्ही. तुमच्या पोराच्या नावाचा रिपोर्ट नाही आहे, मग तुम्ही ना पोराला अटक कसं काय केलं सांगा तुम्ही मला. अटक कसं काय केलं? हा तुम्ही त्याला बोला, बाहेर बोला डायरेक्ट, काळा गाडीच्या बाहेर काढा त्याला. साहेब तुम्ही ऐकू नका, चाला झटकनी चाला. थांबा ना साहेब, थांबा ना तुम्ही जराशी, थांबा ना. पोराच्या याचा प्रश्न आहे ना, राजा जीवन मरणा प्रश्न आहे ना. हा तुम्हाला घाई झाली का? पोराला जर केस लागली तर मग हा कोण सोडून आणि आमच्या ज्या जमान्यात घेतल्या जात नाही, विनाकारण अटकवता का पोराला तुम्ही? काळा बरं येईल बाहेर, काळा बरं. काय येतं आता यायचं म्हणणं ऐकून आपण, काय येतं? अरे अरे बापरे, बुडा आला गार बाबा, बुड्याने ओढली का गाडी? जमतले गाडी कशी थांबली. आता मेळ येते का शिवलाल त्या, आता सुटतो तो. आला तो बुडा तुझी बाजू घ्यायला आता. बरं काय आहे ते आले बाहेर, आता काय म्हणणं आहे काय तुमचं सांगा, काय म्हणणं आहे तुमचं? हो बाई, पोराच्या नावातून रिपोर्ट दिलता का शिवलालच्या? दिलता काय? मी नाही दिला की साहेब ऐकून घ्या, तुमच्या कानानं ऐकून घ्या. ज्याच्या नावाचा रिपोर्ट दिला त्याला तुम्ही पकडा. पोराला कोण पकडून राहिले तुम्ही मला एवढं सांगा आता. हा हे आता हे गावातले 5-6 लोक बी अटी आहेत ना, हजर येई नाही ऐकलं आता. का रे गड्या, खरं आहे खोटा आहे? पोराच्या नावाचा रिपोर्ट दिलाय काय? गडा मोतीराम, तुझ्या पोराच्या नावाचा तर काही रिपोर्ट दिला नाही, ते बाई तोंडानं सांगून राहिली बा. नाही बुडे बा, ते बाई सांगून राहिली तोंडानं बा, तुमच्या पोराच्या नावाचा रिपोर्ट दिला नाही का? मग साहेब तुम्ही कसं काय अटक केलं पोराले? पोराच्या नावाचा रिपोर्टच नाही तर मग तुम्ही कोण्या याच्यावर केलं बा पोराले अटक? तुम्ही नाही एवढं सांगा आता मला. हा सांगा तुम्ही बा, तुम्ही समजून घ्या, विषय समजून घ्या. आम्ही ज्यानं कंप्लेंट दिली त्याला बी अटक करेल आहे ना, तुमच्या पोराला करेल आहे, आणि जो त्या बाईचा लवर आहे त्याला अटक करेल आहे ना. आम्ही कोणाला सोडलो काय? हा गय गेली काय आम्ही ना? तुम्ही कसं कायद्याच्या आड येऊ नका, कायदा हाती घेऊ नका, कसं विलंब करू नका ना आम्हाला. काय समजून घ्या साहेब, हे सांगा तुम्ही मला. आता नातू समजा 10-12 वर्षाचा आहे, सांगा तो काय
कसा काय राही नटिसा सांगा ना. त्याचा बापच आहे त्याचा करणारा. माहीत अशी अवदसा निघली सारं गाव चोरून राहिली ते. हा मग तो कोणाच्या भरोश्यावर राही नटिसा सांगा ना. गावात कुटके मागीन काय, भीक मागीन काय, त्याच्या तोंडाकडेच पाला येईन की तुम्हाला. हा साऱ्या घरादाराला नेसाल तुम्ही तर मग कसं. राजा साहेब तो भुसण्या राजा उसाकच आहे राजा. त्या पोराच्या येले होती ना बा, कोण पैन बा त्याच्याकडे. ह्या बा आजीचं काही काम धंदा नाही काही नाही बा, बिचारे यायचं असतं कसं तरी चालू आहे. आणि त्याला कसं का पोचती. साहेब तुम्ही पा बा जरासं. आता तुमचा पोरगा असता राजा तुम्ही काय केलं असतं बा. त्या पोराची शाळा आहे राजा. हा सारे ते पोरगं वाया जाईन बा, गात फिरीन मोकड्यासारखं. साहेब लाईन पोरगा आहे राजा, त्याचा विचार करा तुम्ही. हा त्याच्या बापाला तुम्ही अटक करसान तर मग इकडे काय करीन तो, कसं होईन त्याचं. हा ते आम्हाला काही सांगू नका तुम्ही. हे तुम्ही वागा, तुम्ही आबाजी नाही काय, ते तुम्ही जबाबदारी स्वीकारा त्याची. हा आपण तर काही अजिबात जबाबदारी स्वीकारत नाही बा. ते पोरग तुमच्या घरी घेऊन जा साहेब. हा आपल्याला सांगू नका अजिबात. वाया गेलं तर गुन्हेगारी मार्गाला लागलं तर त्याला कोणी आड येणार नाही आहे कोणी. हा आणि आपल्याला त्याचं काही जमतही नाही. ते तुमचं तुम्ही पाहा काय आहे. मी आवाज देतो त्याला, अटी बोलवतो, तुम्ही घेऊन जा तुमच्यासोबत. त्याला जेलात ठेवा लागलं असतं. त्या बापाला ठेवा आणि त्याला ठेवा. काय आबाजी तुम्ही असंही बोलता ना असंही बोलता राजा हो. हा काय हो तुम्ही काय लावला धंदा हा डिसा. आम्हाला कसं आहे तिन्ही गुन्हेगार पोलीस स्टेशनला नेणार ते मग भाऊ काय आहे. हा काय असंही बोलता आणि तसंही बोलता. त्याच्या बापाला अटक करायला तुमचं कामच नाही. त्याच्या नावाचा रिपोर्ट देईल नाही. त्या बाईला अजून विचारा तुम्ही एकदा काय आहे. बाई मा पोराच्या नावाचा शिवलाल त्यातून रिपोर्ट दिलाय काय. काही ना मी पहिलेच सांगितलं तुम्हाला. मी नाही दिलं ना रिपोर्ट, नाही दिलं ना. याच्या नावाचा रिपोर्ट नाही दिला मी. त्या बबने दिला. का साहेब ते बाई 4-4 खेप सांगून राहिली तरी तुम्ही मा पोराला अटक करून राहिल. त्या भोपण्याला अटक करा तुम्ही आणि त्या बैले करा. मा पोराला काल उतून राहील तुम्ही शिवलालले. मा बुडा भैया हुशार आहे गड्या दिसतो अडाणी, पण लय माणूस लय चाप्टर आहे बाबा. आणला मग बुड्याने मी आता सुट्टू गड्या मी आता सुट्टू मी आता. साहेब तो म्हणून राहिला तेच बरोबर आहे. असं बा रिपोर्ट देल नाही फिपोर्ट देल नाही बा त्या शिवलालच्या आज आणि तुम्ही अटक करून राहिली. कसं पुढे अटक सांग तुम्ही बी. असं सोडून द्या बा. एक लाईन पोरगा आहे त्याच्या मागं, त्याला कोण नाही हो बापा. त्या पोराला कोण पाहिजे राहिला सांगा ना तुम्ही. खरंच ना साहेब, जे गुन्हेगार त्याला घेऊन जा बा. त्या पोरा बापाला काल नेऊन त्या भुसणे येले होती ना इकडे गावात. कोण खाऊ घालीन त्याला, कोण पाहिन बा. ते पोरगं असं आवारासारखं फिरीन बा गावात. साहेब तुम्हाला 4 लोक गावातले सांगून राहिले बा. कसं पहा बा तुम्ही काय आहे तर कसं त्या लाईन लेकराचे कसं येले नाही झाले पाहिजे ना. हे गावले का बेजा चॅप्टर आहे रे बा. एक झालं की एक आहेच बा. बेकार नांदा रे बा या गावात आले का.